नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे फ्रॉम मुंबई टू लक्षद्वीप ऑन कॉर्डेलिया क्रूज आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आयटनरीबद्दल, एक्सपिरियन्सबद्दल आणि माझ्या बजेटबद्दल. जर तुम्ही ही प्लॅन करताय क्रूज वेकेशन तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मंडळी, आजचा पहिला दिवस आणि तुम्हाला माहिती आहे आपण टायमाला 50 किलो मसाले बनवत असतो आणि मसाल्यांच्याही आपल्याला भरपूर साऱ्या ऑर्डर असतात. तर त्या मसाल्यांच्या ऑर्डर कुरिअर करून जेव्हा आम्ही घरी परत आलो तेव्हा पॅकिंग वगैरे केली आणि ओमानी मस्त टॅक्सी बुक करून आम्ही आलो मुंबई फोर्टला, जिथे आपली क्रूज उभी होती. आणि आम्ही ऑलमोस्ट 1 ते 2 तास चेक इन टाईमच्या आधी तिकडे पोचलो आणि फुल जसं आपण फ्लाईट बोर्डिंग करतो ना तसाच सीन होता. आमची बोर्डिंग पास वगैरे आणि आमचं नाव वगैरे चेक केला आणि आम्हाला भेटली केबिन की. त्याच्यानंतर आमच्या लगेजमध्ये काय आहे तेही त्या लोकांनी छानबीन केली आणि आम्हाला पाठवला डायरेक्ट क्रूजमध्ये. आणि जसं क्रूजमध्ये आम्ही गेलो आणि आमचा जो वेलकम झाला खूप सुंदर, खूप आवडलं. चला आलोय आतमध्ये आणि स्वागत बघा कसं होतं ओमाचा. अरे वा खूप छान, थँक्यू. या क्रूजबद्दल सांगायचं झालं तर टोटल 11 फ्लोर आहेत आणि ऑलमोस्ट 800 केबिन आहेत स्टेसाठी. कुठेही जाण्यासाठी लिफ्ट आहे, या लिफ्टनी तुम्ही कुठेही जाऊ शकता. तर आम्ही जो बुक केला होता आमच्यासाठी तो इंटिरियर स्टँडर्ड रूम होता. आणखी एक ओशनवाला रूम भेटतोय. तर आपल्या इंटिरियर स्टँडर्ड रूममध्ये काय काय भेटते ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. इंटिरियर स्टँडर्ड रूम आहे आपला. रूम टूर पण देऊया आपण तुम्हाला. इथे बघा, इथे पण ड्रेसिंग टेबल आहे. वॉशरूम असेल ना, वॉशरूम नसलं तर काय शौचालय मध्ये जाणार. हे बघा, पण एकदम क्लीन आहे ना, स्वच्छ आहे ना. हे बघा, शॉवर वगैरे पण आहे आणि जेट स्प्रे पण आहे. सर्व काही आहे. आणि बेड बघा, किंग साइज बेड नाही पण चांगल्यापैकी. आणि इथे टीव्ही पण आहे, वॉर्डरोब पण आहे आणि लॉकर पण आहे. आपण जेव्हा हाईड अँड सीक खेळू तेव्हा तू तिथे जाऊन लप. मी शोधेन तुला. लाईफ जॅकेट आहे ना, ते तर मॅन्डेटरी आहे. हे काय एमर्जन्सी आला. रूम मध्ये लाईफ जॅकेट असंच नाही ठेवलंय. या लाईफ जॅकेट कसं घालायचं आणि कधी एमर्जन्सी मध्ये कसं यूज करायचं त्याचीही तुम्हाला कंप्लीट ट्रेनिंग दिली जाते. आणि ती ट्रेनिंग कंप्लीट झाल्यावरच आपली क्रूज सेलिंगला सुरुवात करते. तशी सेलिंग सुरुवात झाली तर ओमा टेन्शनमध्ये होती की तिला सी सिकनेस वगैरे होईल काय. पण आपली क्रूज एवढी स्टेबल होती की पूर्ण ट्रिपमध्ये फक्त आणि फक्त ओमाने एन्जॉय केला. काही सी सिकनेसचा इश्यू नाही आला. त्यानंतर आम्ही गेलो टेक 10 वरती, जिकडे पूल आहे आणि पूलच्या बाजूलाच मस्त डान्स करत सनसेट एन्जॉय केला. आणि मुंबईला 4 दिवसासाठी गुड बाय. बाय बाय मुंबई, सी यू आफ्टर 4 days. बाय बाय. आणि त्यानंतर आम्ही डिनर साठी गेलो आणि आपला पहिला दिवस कॉर्डेलिया क्रूजवरचा इकडेच. गुड मॉर्निंग आणि वेलकम टू डे 2. तर आज आपली कॉर्डेलिया क्रूज समुद्रामध्येच राहणार आहे. म्हणजे ही क्रूज कुठेही थांबणार नाही. सकाळी 6:30 वाजता आम्ही उठून गेलो टॉप डेकवरती सनराईजचा नजारा बघण्यासाठी. सूर्यदेवाला नमस्कार करून दिवसाला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही गेलो लंचसाठी आणि क्रूजवर 5 मल्टीक्युझिन रेस्टॉरंट्स आहेत, जिकडे दिवसातनं 5दा बुफे लागतो. ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर आणि मिडनाईट स्नॅक्स. तर बघूया आज लंच मध्ये काय आहे ते. आपण आलोय स्टारलाइट रेस्टॉरंट मध्ये. हे बघा, लंच टाइम 12 ते 2:30. तर आता जेवणामध्ये काय काय आहे ते बघूया. इकडे बघताय तुम्ही, सुरुवातीला चिकन फ्राईड राईस बुफे सिस्टम आहे. तुम्हाला जे काय पाहिजे ते घ्या, पण काय काय अवेलेबल आहे ते बघा. राजमा चावल आणि एक आहे परोटा. या बाजूला मटन आहे. मटन मध्ये काहीतरी जोश आहे, बापरे. आणि ते मुर्ग हराभरा आणि ते तळलेल्या तुकड्या, बहुतेक बासा फिश असणार.
फिश गोयॉन्स, काय ते इंग्लिशमध्ये नावं लिहिली ते समजत पण नाही, पण भरपूर घे, हे मला आवडतं, घे अजून 4-5. आणि त्यानंतर विचार करत होतो की इव्हनिंगला आपण या सेलिंगमध्ये काय करणार. तर क्रूजमध्ये एक मार्क्यू थिएटर आहे जिथे बल्ले बल्ले आणि भरपूर सारे शोज होत असतात. ऑलमोस्ट 1-2 तासाचे शो असतात आणि सर्व ॲक्टर जे कोणी प्ले करतात रोल ते एकदम 100% देतात आणि आपला खूप चांगला एंटरटेनमेंट करतात. तर तुम्हीही जाताय या क्रूजवरती तर नक्की हे शो अटेंड करा आणि लाईनमध्ये पहिलेच लागा, म्हणजे तुम्हाला एकदम चांगली सीट आणि चांगला व्ह्यू भेटेल. तर गुड मॉर्निंग आणि डे 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली आपण आलोय लक्षद्वीप आगाती आयलँडला. शोर एक्झर्शनचा दिवस आहे आज आणि बघा शोरवर जाण्यासाठी सर्वजण रेडी आहेत. इकडे एक पॅसेंजर बोट येते जी तुम्हाला आयलँडवर घेऊन जाते. तर लवकरात लवकर शोर एक्झर्शनचा पॅकेज बुक करा, नाहीतर आयलँडवर जाता जाता खूप लेट होईल आणि ऊन पण असा कडक असतो ना, हालत खराब होते. आणि इकडे फक्त आणि फक्त एअरटेलचा सिम चालतो, बाकी कोणत्याही सिमला रेंज नसते. तर एअरटेलचा सिम नक्की कॅरी करा. ही बोट आहे ज्यामध्ये आपण आलोय आणि ही जेटी ज्यावरनं आपण आयलँडवरती एंट्री करणार आहे. मस्त जेटीचा नजारा घेत घेत आम्ही पोहोचलो बीचवरती आणि सॉफ्ट ड्रिंक आणि ट्रेडिशनल डान्स करून आमचा चांगला वेलकम केला इकडे. आणि मी आणि ओमानीही त्यांच्यासोबत मस्त डान्स केला. भरपूर सारे लोकांनी स्कूबा, स्नॉकलिंग, बॉटम ग्लास राईड असे पॅकेजेस घेतले होते, पण आम्ही फक्त ट्रान्सफरचा पॅकेज घेतला होता. त्याच्यामध्ये फक्त ट्रेडिशनल डान्स होता आणि त्याच्यानंतर बीचवरती स्विमिंग करून आम्ही गेलो आयलँड एक्सप्लोर करायला. चला तर फायनली 1 तासानंतर आपल्याला रिक्षा भेटली. आता जाऊया आपण आगाती आयलँड एक्सप्लोर करायला. तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला. आणि आम्ही तिकडे लोकली ऑटो रिक्षा बुक केली आणि तिकडचा लगून बीच, एअरपोर्ट आणि लोकल फिशरमॅन सोबत मस्त बोटमध्ये एक राईड केली ज्यांनी आपल्याला ऑक्टोपसही दाखवला. ऑक्टोपस स्क्विड इज लाइव जिंदा है. इधर कीप हियर. हाँ, जिवंत माकुल. कलर चेंज. आणि पूर्ण आगाती आयलँड एक्सप्लोर करून तिथे किती लोक राहतात, काय पॉप्युलेशन, ऑक्युपेशन आहे त्यांचा, ती सर्व माहिती घेऊन आम्ही परत आलो बोटवरती. 5 पर्यंत आलो आपण वेसलमध्ये आणि मस्त नाश्ता वगैरे केला, वडापाव, चहा वगैरे. आणि आता टाइम झालाय बाय बाय, आगाटीला बाय बाय म्हणायचा आणि मुंबईचा परतीचा प्रवास सुरू करायचा. चला तर आज शेवटचा दिवस, 4था दिवस परतीच्या प्रवासाला आपण केली सुरुवात. तर आजचा दिवस ही पूर्ण समुद्रामध्येच होता. तर आम्ही विचार केला की आज आपल्याला ॲक्टिव्हिटीमध्ये, ॲम्युनिटीजमध्ये काय काय बघायला भेटते ते बघूया. इकडे ॲडव्हेंचर्समध्ये तुम्हाला एक रॉक क्लाइम्बिंगचा ऑप्शन भेटते. 67 इयर ओल्डचा डॉक्टर दिसते तुम्हाला. छोड़ दो, गिर गया आप समझो. त्याच्यानंतर इकडे डोम आहे टॉप डेकला, तिकडे तुम्हाला फुली इक्विप्ड जिम भेटते. आणि जर तुमच्यासोबत छोटी मुलं असतील आणि तुम्हाला एन्जॉय करता येत नसेल तर तुमच्यासाठी इथे कॉर्डेलिया अकॅडमी आहे जिथे तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना सोडूनही ॲक्टिव्हिटीज आणि बाकी सर्व गेम्स आणि एंटरटेनमेंट एन्जॉय करू शकता. आणि अजून महाराजा कॅसिनोही आहे जिथेही तुम्ही गेम्स वगैरे खेळू शकता. त्याच्यानंतर फोटोशूट करायचं आहे तर तेही करू शकता. स्पा आहे आणि शॉपिंगचाही ऑप्शन आहे जिथे तुम्हाला भरपूर सारी ज्वेलरी, शूज, गार्मेंट जे काय पाहिजे ते तुम्हाला भेटू शकते. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही 4 दिवस तुमचे कसे जातात ते तुम्हाला समजणार नाही, एवढा धमाल तुम्ही करू शकता. गुड मॉर्निंग फ्रॉम मुंबई. तर मंडळी फायनली
भरपूर सारा सेलिंग वगैरे करून आपण आलोय आपण आपले बॅक टू आपली मुंबई. खूप सारे मेमरीज घेऊन चाललो आता मुंबईला. ते बघा आपल्या इंडियाचा झेंडा पण वर फडकवलेला आहे त्यांनी. चला तर मंडळी, सकाळी 10-10:30 पर्यंत आपण आलो घरी आणि आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूप भारी होता. खूप मजा केली आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपण व्हिडिओजही बनवले. तर आवडले असतील व्हिडिओज तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ संपवण्याच्या आधी काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत शिप रिलेटेड, क्रूज रिलेटेड, ते मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. म्हणजे तुम्ही जाताय शिपवरती, क्रूजवरती, तर सर्व जे ट्रान्झॅक्शन आहेत ते तुमचे USD मध्ये होणार आहेत. म्हणजे तुम्ही काही खरेदी करायला जाताय तर तुमच्या कार्डमध्ये जो की कार्ड आहे केबिनचा त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे टाकायला लागतात आणि तो जो काय डॉलरचा रेट असेल ते कन्वर्ट करून USD मध्ये आपल्याला तिथे खर्च करावे लागतात. बाकी काही तुम्हाला INR मध्ये भेटत नाही, सर्व जे काही आहे USD मध्ये भेटतो. त्याच्यानंतर वायफाय, मी तर म्हणेन वायफाय विसरून जा. जर तुमचा घरी कोण असेल ज्याच्याशी तुम्हाला गरजेचं असेल कॉन्टॅक्टमध्ये राहायचं तेव्हाच वायफायचा पॅकेज घ्या. कारण वायफाय इन द मिडल ऑफ द सी खूप स्लो चालतो. आम्हीही घेतला होता 600 MB चा पॅकेज, कारण अनाया घरी होती आणि तिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायला आम्ही हा वायफाय घेतला होता. पण तुम्ही हे 4 दिवस जर एन्जॉय करायला जात आहे तर वायफाय, सोशल मीडिया विसरून जा. फक्त ते सी लाईफ एन्जॉय करा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि भरपूर सारे शोज आणि एंटरटेनमेंट तिथे होत असतात, ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्या एन्जॉय करा. आपले ज्या फॅमिलीज क्रूजवरती आहेत त्यांच्यासोबत एन्जॉय करा, फुल धमाल करणार. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणजे जो पहिला व्लॉग बनवला होता आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. तर तुम्ही जाताय तर युनिव्हर्सल ॲडॅप्टर जो आपल्या चार्जरसाठी आपण वापरतो, कारण तिथे इंडियन सॉकेट एकच आहे आणि मोस्टली असे पण रूम आहेत त्याच्यामध्ये 4 शेअरिंग बेड आहेत. तर 4 लोक जर तुम्ही रूममध्ये राहाल आणि एकच जर चार्जर असेल तर थोडी प्रॉब्लेम होऊन जाईल. आमचा तर ट्विन शेअरिंग बेड होता, आम्हाला काय जास्ती गरजेचा नव्हता तो ॲडॅप्टर. पण जर तुम्ही एका रूममध्ये 4 जण राहतात, जसं मी तुम्हाला ओशन व्ह्यूवाला रूम दाखवला त्याच्यामध्ये जर अशी 4 बेडवाल्या रूममध्ये राहताय तर हा जो स्क्रीनवरती तुम्हाला ॲडॅप्टर दिसतंय तो नक्की घेऊन जावा. नाहीतर तुम्हाला चार्जिंगचा इश्यू होईल आणि भरपूर सारा तिथे मोमेंट असतात, तुम्हाला फोटो कॅप्चर करायचे, ते तुमच्या कुठं ना कुठं राहून जाईल. तर हा चार्जर नक्की कॅरी करा. आणि आपल्या रूममध्ये रोज संध्याकाळी 8च्या नंतर एक पॅम्पलेट येत असतो ज्याच्यामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली असते, आयटनरी असते एक प्रकारची ती, की आज दिवसाभरामध्ये काय काय होणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवसाभरामध्ये काय काय होणार आहे. तर ती वाचत चला. जर ते तुम्ही फॉलो नाही केला तर तुम्ही भरपूर काही मिस करून जाईल. क्रूजवरती जे काही फन ॲक्टिव्हिटीज होते ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असते, त्याची टायमिंग मेन्शन केलेलं असते, ते फॉलो करा. आपले जे क्रूज मेंबर आहेत त्यांची दोस्ती करा, फुल धमाल करणार. कपल गेम्स आणि चिल्ड्रन्स गेम्स असे भरपूर सारे गेम्स होत असतात तिकडे. आणि आता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे म्हणजे बुकिंगचे किती प्राईज आहे, तुम्ही किती भरले पैसे, त्याच्याबद्दल बोलूया. तर हा पॅकेज कॉर्डेलिया क्रूजचा पॅकेज तर आमच्यापर्यंत तो चालत आला. पण आपल्याला एक कपल भेटला होता ज्याचा 3rd फ्लोअरवरती अकोमोडेशन होता, म्हणजे रूम होता, आणि त्यांनी ऑलमोस्ट 1,06,000 भरलेले कपलसाठी. म्हणजे डिवाइड बाय 2 केले तर 53,000ला काहीतरी त्याला पॅकेज पडले होता. आणि आणखी एक गुज्जू कपल होता, भरद्वाज सर होते, त्यांनी ओशन व्ह्यूवाला रूम बुक केला होता आणि तोही 3rd फ्लोअरवरती होता आणि त्यांना ऑलमोस्ट 1,42,000 लागले होते. म्हणजे तुम्ही फरक बघताय. जर तुम्ही इंटेरियर स्टँडर्ड आपल्यासारखा रूम बुक करताय तर 1,06,000मध्ये होते आणि जर ओशन व्ह्यूवाल्या रूमसाठी जाताय तर 1,42,000. आणि जसे जसे तुम्ही डेक वरती जाताय, फ्लोअर वरती जाताय, तशी प्राईस तुमची वाढत जाते. तर मी तर म्हणेन जास्त पैसे आपल्या रूमवरती खर्च नका करू. जे काही आहे स्वस्तामध्ये मिळते तो रूम बुक करा, कारण भरपूर साऱ्या काय ॲक्टिव्हिटीज तिथे करण्यासाठी काय, रूमच्या बाहेर खूप तुम्ही एन्जॉय करू शकता, सी व्ह्यू एन्जॉय करू शकता, सनराईज, सनसेट आणि पूल पार्टी, त्याच्यानंतर पूल डान्स, भरपूर काही ॲक्टिव्हिटीज असतात. तर आपण मोस्टली रूमच्या बाहेर राहतो म्हणून सांगतो की रूमवरती जास्त खर्च करू नका. तर हे जे पॅकेजेस मी तुम्हाला सांगितले ते आहेत इन्क्लुडिंग युअर अकोमोडेशन, ऑल मील्स आणि वरियस ॲक्टिव्हिटीज जे आपल्या ऑनबोर्ड होतात. आणि कॅसिनोसाठी तुम्हाला एंट्री देते आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द जे एंटरटेनमेंट शो आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि जो शोर पॅकेज आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. ओके, हे जे पॅकेजेस आहेत मी ते कपलसाठी सांगतोय. 1,06,000 रुपये जर आपल्यासारखा रूम घेताय तर ही जी क्रूज आहे कॉर्डेलिया क्रूज ही वर्षभर ऑपरेट करत असते, फक्त त्याचे डेस्टिनेशन चेंज होत असते. म्हणजे आपण गेलेलो तो लक्षद्वीप होता, तुम्ही गोव्याला पण जाऊ शकता, कोचीला पण जाऊ शकता आणि श्रीलंका पण आता ॲड ऑन झालेलं आहे. तर तुमचा कोणताही फेवरेट डेस्टिनेशन असेल तिकडे तुम्ही जाऊ शकता. फक्त त्यांच्या वेबसाईटवरती भेट द्या, चेक करा की काय ऑफर वगैरे आहे काय, आणि तिकडनंच तुम्ही ही तिकीट्स वगैरे बुकिंग करू शकता आणि फुल धमाल करू शकता.
तर ही होती आपली कॉर्डेलियाची सिरीज. तर खूप छान सपोर्ट दाखवला तुम्ही आणि पुढेही आपण जे डेली व्लॉग्स करतो त्याच्यामध्येही होप की तुम्ही असाच सपोर्ट दाखवणार, प्रेम देणार. तर आज तर ओव्हरऑल सिरीज आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा. भरपूर काही आपण आपल्या चॅनलवरती करत असतो. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑनेस्ट ॲपच्या थ्रू 1 BHK घरही दिलेलं आहे, त्याच्यानंतर आयफोन्सही दिलेले आहेत, एखाद्याचं घर मेकओव्हरही केलेलं आहे. तर हा ॲप डाउनलोड, तर ऑनेस्ट ॲप डाउनलोड करून फक्त 499 रुपये टाकून तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. दर आठवड्याला आपण 1 ग्रामचा सोन्याचा कॉईनही देतो. आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर भरपूर सारे या संधीचा लाभ घेतात. तर तुम्हालाही इच्छा असेल घर बसले सोनं जिंकण्याची, 1 BHK आयफोन सारखे मोठे मोठे प्राइस जिंकण्याची, तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. चला भेटूया. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. चला.